नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानुष हत्येला 40 दिवस झाले. या प्रकरणाचा एसआयटी कडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुद्धा सुरू आहे. परंतु हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी 8 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली. परंतु हत्येच्या प्रकरणातील आरोपी असलेला कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येचे राज्यभरात मोठे पडसाद उमटले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदारांनीही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी घोषणा विधिमंडळात केली. खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर खुनाच्या प्रकरणात विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगे या 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. तर खुनाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व आरोपींची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला पोलिसांनी जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार या तिघांना अटक केली होती. नंतर विष्णू चाटे यालाही अटक केली. सुदर्शन घुले, सुधीर सांगे आणि कृष्ण आंधळे या तिघांना बीड पोलिसांनी फरार घोषित करून त्यांच्यावर बक्षीसही जाहीर केलं होतं. परंतु त्यानंतर सुधीर सांगे, सुदर्शन घुले या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली. परंतु पोलिसांची पथकं आणि एसआयटी कडून कसून तपास सुरू असूनही कृष्ण आंधळे सापडत नसल्यानं तपासात मोठ्या अडचणी येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असलेला कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नसल्यानं तपासात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नुकतंच कृष्ण आंधळे नाशिक परिसरात फिरत असल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा सुरू झाल्यानं शहर पोलीस सतर्क झालं होतं. पोलिसांनी सोशल मीडियावरील व्हायरल फोटो आणि व्हिडिओची शहानिशा करून नाशिक रोड परिसरात शोध मोहीम राबवली. सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानं राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून राजकीय आरोप आणि प्रत्यारोपही होत आहेत. या गुन्ह्यात तपास यंत्रणेने संशयितांची धरपकडही केली आहे. मात्र संशयित कृष्ण आंधळे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. कृष्ण आंधळे नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे नाशिक शहर पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवली. उपनगर पोलिसांनी मुक्तिधाम मंदिरासह आसपासचा परिसर पिंजून काढत शोध घेतला. तसेच नाशिक परिसरातील हॉटेल्स, लॉजिंगचीही तपासणी केली. मात्र कृष्ण आंधळे कुठेही आढळून आला नाही. तर पोस्टमधील फोटोचीही पोलिसांनी शहानिशा केली असता तो कृष्ण आंधळे नसल्याचं उघड झालं आणि त्यामुळे ही अफवा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत खटला चालवला जाणार आहे. परंतु या प्रकरणातील फरार असणारा आरोपी कृष्ण आंधळे सापडत नसल्यानं तपासात मोठ्या अडचणी येत आहेत. त्याचबरोबर विष्णू चाटे याचा मोबाईलही पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे कृष्ण आंधळे कधी सापडतो आणि तपासात कधी येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.